चंद्रपूर पालिकेमध्ये महापौर पदाच्या निवडीआधी नाट्यमय अशा घडामोडी घडल्या। ठाकरेंच्या सेनेच्या मदतीने चंद्रपूरमध्ये भाजपचा महापौर झालाय। भाजपच्या संगीता खांडेकर चंद्रपूरच्या महापौर उपमहापौरपदी, ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रशांत दानव हे निवडून आलेत। तर चंद्रपूर पालिकेमध्ये सव्वा वर्ष महापौर पदाचा फॉर्म्युला ठरलाय। चंद्रपूर महापालिकेत महापौर पदाच्या निवडीआधी नाट्यमय घडामोडी घडल्या। ठाकरेंच्या शिवसेनेच्या मदतीने चंद्रपूरमध्ये भाजपचा महापौर बसलाय। भाजपच्या संगीता खांडेकर चंद्रपूरच्या महापौर झाल्या, तर उपमहापौरपदी ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रशांत दानव निवडून आले। महापौर पदाच्या निवडणुकीत भाजप उमेदवार संगीता खांडेकर यांना 32 मतं पडली, तर काँग्रेस उमेदवार वैशाली महाडोळे यांना 31 मतं मिळाली। मतदानावेळी वंचितचे 2 तर एमआयएमचा 1 नगरसेवक अनुपस्थित राहिला। चंद्रपूरच्या उपमहापौरपदी ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रशांत दानव यांची निवड झाली। उपमहापौर पदाच्या निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रशांत दानव यांना 32 तर काँग्रेस उमेदवार पप्पू देशमुख यांनाही 32 मतं मिळाली। वंचित उपमहापौर पदाच्या निवडणुकीतही तटस्थ राहिली। महापौर पदासाठी तटस्थ राहिलेल्या एमआयएमच्या नगरसेवकानं मात्र उपमहापौर पदासाठी मतदान केलं, त्यामुळे शेवटी ईश्वर चिठ्ठीद्वारे उपमहापौर पदाचा निर्णय घेण्यात आला। ईश्वर चिठ्ठीद्वारे ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रशांत दानव यांची उपमहापौरपदी निवड झाली। पहिलं 1.25 वर्ष चंद्रपूरमध्ये भाजपचा महापौर बसणार आहे, त्यानंतरचं 1.25 वर्ष ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर बसणार आहे। काँग्रेसनं महापौर पदाची मागणी फेटाळल्यामुळे भाजपला पाठिंबा दिल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेनं सांगितलंय। विजय वडेट्टीवारांकडे गेलो होतो रिक्वेस्ट करायसाठी, का त्यांना आम्हाला 5 वर्षात कुठेही महापौर करायला तयार नव्हते। त्याच्या कारणाने आणि विकासाला चालना देण्यासाठी, उद्या शहराच्या विकासासाठी आम्हाला भाजपसोबत आम्ही बोलणी केली, म्हणजे आमचा विषय ठरलेला आहे। जे सेक्युलर पक्ष म्हणून वंचित असतील किंवा एमआयएम असतील, हे देखील या ठिकाणी कुठंतरी त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपाला पाठिंबा दिला। ते तटस्थ राहिले, काही सभागृहात हजर राहिले नाही। त्याच्यामुळे या ठिकाणी आम्हाला सत्ता ही गमवावी लागली।